श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आप्त स्वकीय किंवा नातलग किंवा हितचिंतक कुणाला म्हणायचं तर त्या माणसामध्ये कमीत कमी 3 गुण असले पाहिजेत. पहिला गुण म्हणजे तो जो काही आपल्याला उपदेश करणार आहे त्या विषयामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे. दुसरा गुण म्हणजे तो आपला हितचिंतक कल्याण करणाराच असला पाहिजे. आणि तिसरा गुण म्हणजे त्याचं मत स्पष्ट आणि निश्चित पाहिजे, ते डळमळीत असता कामा नये. असे 3ही गुण एकत्रित असणारा आपला हितचिंतक, खरा नातेवाईक आणि खरा जवळचा आणि स्पष्ट आणि निश्चित मत असणारा एकमेव नातलग म्हणजे भगवंतच होय. आणि म्हणून सगळ्या आप्तांमधला आप्त, नातलगांमधला नातलग, हितचिंतकांमधला हितचिंतक, सगळ्या जवळच्या लोकांमधला अतिजवळचा असा जर कुणी असेल तर तो केवळ भगवंत आहे हेच आपण निश्चित समजावं. कारण भगवंता इतकं आपलं हितचिंतन दुसरा कोणीच करू शकत नाही. अगदी आपले आईवडील जरी असले तरी ते देखील काहीतरी मनामध्ये स्वार्थ असल्याशिवाय आपल्याशी चांगलं वागणार नाहीत, हे निश्चितपणे लिहून ठेवा तुम्ही. हाही सध्या मी अनुभव घेतोय म्हणूनच मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आपले आईवडील जे असतात ते आपलं संगोपन करतात, आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्याला वाढवतात, आपल्या सगळ्या गरजा भागवतात, अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपतात, आपली काळजी घेतात. हे सगळं 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 मला मान्य आहे. पण तरी देखील कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हा स्वार्थ असतो की उद्या म्हातारपणी आपल्याला आपला मुलगा किंवा आपली मुलगी आधार होईल. हा स्वार्थ आहेच. अगदीच निरपेक्षपणे या जगामध्ये कुणीच कुणासाठी काहीच करत नाही, हे आता माझं ठाम मत झाले. काहीतरी उद्देश असतोच असतो. तो कधी व्यक्त होतो, कधी अव्यक्त असतो, कधी बोलून दाखवला जातो, कधी मनातल्या मनातच ठेवला जातो. परंतु काही ना काही मतलब, काही ना काही हेतू, काही ना काही अपेक्षा, काही ना काही स्वार्थ हा असल्याशिवाय या जगामध्ये कुणीच कुणाला आपल्या दारामध्ये उभं करत नाही. मग असं जर आहे तर मग खरा हितचिंतक कोण, खरा सुहृद कोण, खरा नातलग कोण? तर इथे दोघांचंच आपल्याला नाव घ्यावं लागेल. एक म्हणजे भगवंत आणि दुसरा म्हणजे आपला सद्गुरू. आता आजकाल सद्गुरूसुद्धा मिळणं फार अवघड झालेलं आहे. कारण ज्यांना आपण सद्गुरू मानावं, ज्यांना आपण आपलं सर्वस्व अर्पण करावं, नाही का, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं ज्यांच्या बाबत घडावं अशी माणसं तरी आता कुठे राहिली? आणि समजा असलीच तर ती आपल्या जीवनामध्ये कुठे आहेत? आणि जरी समजा ती आपल्या जीवनामध्ये आली तरी आपण त्यांना ओळखू शकू का? आपण त्यांना सद्गुरू पदाला ग्राह्य धरू शकू का? त्यांच्यामध्ये सद्गुरूपणाचं सामर्थ्य आहे, अधिकार आहे, हे आपल्याला पटेल का? त्यांच्या बाह्य रूपावरून, त्यांच्या वेशभूषेवरून आपल्याला एखादी व्यक्ती सद्गुरू पदाला पोचलेली आहे हे कळेल का? असे अनेक प्रश्न या अध्यात्म क्षेत्रामध्ये असतात. पण इथे 2 गोष्टी मुद्दाम मी नमूद करतो.
की गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात, तुम्ही नाम घ्या, तुमचा सद्गुरू तुम्हाला ढुंढाळत तुमच्या घरी येईल आणि सद्गुरू शोधायसाठी तुम्हाला कुठेही बाहेर जावं लागणार नाही. हे महाराजांनीच वचन दिलेलं असल्यामुळे, त्यांनीच सांगितलेलं असल्यामुळे त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून मी शांतपणे नामस्मरण करत राहिलो. आणि काय सांगू तुम्हाला, अचानकपणे आज माझ्या आयुष्यामध्ये माझे सद्गुरू मला प्राप्त झाले. सासवडला चिले महाराजांच्या रूपाने, ज्यांच्या अंगामध्ये चिले महाराजांचा संचार होतो, अशा त्या मीनाताई बोत्रे म्हणून ज्या आहेत, त्या माझ्या सद्गुरू असतील असं मला स्वप्नात तरी वाटलं होतं का? किंवा अगोदर कधी कळलं होतं का? आजवर मी इतक्या संतांकडे गेलो, इतक्या माणसांकडे गेलो, अगदी क्षीरसागर महाराजांसारखी परमेश्वर पदाला पोहोचलेली व्यक्तीसुद्धा, सद्गुरू पदाला पोहोचलेली व्यक्तीसुद्धा माझ्या आयुष्यात येऊन गेली. अनेक संत माझ्या आयुष्यात येऊन गेले, परंतु माझा खरा गुरु कोण हे मला माहीतच नव्हतं. मग कुणीतरी मुंबईची व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये येते काय, ती मला या सासवडला गुरूंच्या दर्शनासाठी जाऊन या म्हणून आग्रह धरते काय, पाठवते काय. या सगळ्याच गोष्टी विलक्षणपणे एवढ्या 1 महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये घडून गेल्या. आणि आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की खऱ्या अर्थाने माझा हितचिंतक असणारा, खऱ्या अर्थाने माझं कल्याण करणारा, खऱ्या अर्थाने माझं हित चिंतणारा सद्गुरू मला प्राप्त झालेला आहे. आणि आता मला काहीच करण्याची आवश्यकता नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. एवढंच कशाला, मी तुझी नौका पैल तीरावर नेऊन ठेवलेली आहे असं सुद्धा मला त्यांनी सांगितलेलं. आता इतकं घडून सुद्धा जर एखाद्याने याच्यावर संशय घेतला, किंवा असं काही खरं होतं का, किंवा असं काही कुणी कुणाला सांगतं का, हे सगळं थोतांड आहे, हे सगळं ढोंग आहे, ही सगळी संधी साधू माणसं आहेत, असं जर एखाद्याच्या मनात विचार येत असतील, येऊ द्या. कुणी काय विचार करावा आणि कोणतं मत ग्राह्य धरावं किंवा कोणत्या मताचा स्वीकार करावा हे आपण काही ठरवू शकत नाही. एखाद्याचं विरोधी मत असू शकतं आणि असावं. सगळ्यांनीच काही माझ्या मताप्रमाणे त्याला होकार देऊन, मान्यता देऊन तसंच वागा असं माझं काही म्हणणं नाही आहे. तुमचं विरोधी मत असू शकेल किंवा तुम्हाला वाटेल काय बाबा हे सगळं थोतांड आहे, थापा आहेत, किंवा हे सगळं काहीतरी विचित्रच घडतंय असंही वाटू शकेल. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हाच विश्वास आहे, हीच श्रद्धा आहे आणि हीच तळमळ आहे. ती जर असेल तर सद्गुरू आपल्याला भेटतात, आपल्यावर कृपा करतात. हे माझ्या अनुभवातून मी सांगतो आहे. आणि समजा खरंच हे सगळं थोतांड आहे असं आपण मानूया, ती स्त्री ढोंगी आहे, ती भुलवणारी आहे, ती मोहात पाडणारी आहे, किंवा ती आपला गैरवापर करून घेते आहे, असं सगळं आपण क्षणभर समजूया. तर मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी
त्या स्त्रीकडून मला काही मिळावं किंवा माझं भलं व्हावं, माझं कल्याण व्हावं, मला आत्मदर्शन व्हावं किंवा मला या अध्यात्मामध्ये उच्च पद मिळावं, अशा कोणत्याच अपेक्षा ठेवून मी गेलेलो नव्हतो. मी केवळ एका संत पदाला पोचलेल्या एका सत्पुरुषाला, एका सत् स्त्रीला भेटण्यासाठी म्हणून गेलो होतो. मी फक्त दर्शनासाठी गेलो होतो. आणि मला थोडंफार गायन वादन करता येतं, भजन गाता येतं, त्यांच्यापुढे आपली एक भजन सेवा सादर करावी, हाच माझा हेतू होता. माझ्या मनात काहीच अपेक्षा नव्हत्या, मला काहीच मागायचं नव्हतं. त्यामुळे जरी समजा तसं काहीही नाही घडलं तरी माझं नुकसान काहीच नाही आहे, कारण मला काही अपेक्षाच नव्हत्या. आणि समजा जर त्या सद्गुरू आहेत आणि त्यांनी माझं कल्याण केलं तर बिघडलं कुठं? चांगलंच आहे ना. म्हणजे आपण जर अत्यंत निरपेक्ष भावनेनी, निस्वार्थी भावनेनी एखाद्या संतपदाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी, दर्शन करण्यासाठी गेलो तर आपलं नुकसान काहीच नाही आहे. आणि झाला तर फायदाच फायदा आहे. हे मात्र सर्वांनी या घटनेतून लक्षात घ्यावं. ठीक आहे, एखादी गोष्ट नसेल आपल्याला पटली, नसेल आपल्याला भावली, नसेल आपल्याला आवडली, पुढच्या वेळेला न जाणं हा पर्याय आपल्या हातात आहेच की हो. मग आता तुम्ही विचार करा, तसं जर असतं तर मी 3-3दा गेलो असतो का एकाच महिन्यात? हा विचार करा बारकाईने. म्हणजे ज्या अर्थी आपल्याला पुन्हा पुन्हा तिथं जावंसं वाटतंय, ज्या अर्थी आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळतंय, आनंद मिळतोय, ज्या अर्थी तिथे आपल्याला काहीतरी प्राप्त होतंय, त्या अर्थी नक्कीच तिथे काहीतरी असणार. आपल्याला कळत नाही म्हणून तिथे ती गोष्ट नाही असं मात्र आपण म्हणू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो की एखादा माणूस अधिकारी नाही म्हणून त्याला डावलण्यापेक्षा तो अधिकारी आहे असं समजून त्याच्या सहवासात काही दिवस राहून अनुभव घेऊन मग त्याला टाळलेलं जास्त चांगलं नाही का, असं माझं मत. बघा तुम्हाला पटतंय का? आपण काय करतो, कुठल्याही गोष्टीचा स्वतः अनुभव न घेता लोकांच्या सांगण्याप्रमाणे आपलं मत बदलतो, आपलं मत बनवतो आणि विनाकारण एखाद्या गोष्टीवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या व्यक्तीवर नको असलेल्या मताचा शिक्का मारून टाकतो की हे असंच आहे, ते तसंच आहे, हा ढोंगी आहे, तो स्वार्थी आहे, हा अमका आहे, तो तमका आहे, हा वाईट आहे. अरे तुम्ही स्वतः अनुभव घेतलायत का? मग शिक्का मारा ना. म्हणून परमार्थामध्ये काय किंवा आपल्या प्रपंचामध्ये काय, अनेक माणसं आपल्या आयुष्यात येतात, पण त्यातला खरा सद्गुरू कोण हे आपल्याला कळालं तर पाहिजे ना. आणि म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत की सर्वात जवळचा कोण असेल तर बाबांनो तो भगवंत आहे. आणि म्हणून आपल्याकडे मीपणा घेऊन भगवान स्वतः गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तू सगळं सोड आणि मला शरण ये. का? कारण मीच या जगाचा परमात्मा, परमेश्वर आहे. मीच भगवान आहे, मीच भगवंत आहे, मीच पुरुषोत्तम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे
की जेव्हा आपला विश्वास पक्का होतो तेव्हा श्रद्धा होते, आणि श्रद्धा जेव्हा पक्की होते तेव्हा निष्ठा होते. माणूस श्वास घेतो, पण तो जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा त्याचे श्वासही अस्वस्थ होतात. तो जेव्हा शांत होतो तेव्हाच त्याचे श्वासही शांत होतात. आणि एक साधा नियम असा आहे, जेव्हा आपलं मन शांत होतं, जेव्हा आपले श्वास शांत होतात, जेव्हा आपल्याला निवांत वाटतं, शांत वाटतं, तोच खरा विश्वास, तेच खरं समाधान आणि तोच खरा आनंद. गोपाल कृष्ण भगवान की जय.